2026मध्ये जो माहिती अधिकार कायदा खिळखिळा करण्यासाठी जे परिपत्रक काढलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज इथं आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते जमलेलो आहोत। त्या काढलेल्या परिपत्रकाची आज होळीसुद्धा आम्ही केलेली आहे। वास्तविक खरं सरकारचं केंद्र आणि राज्य सरकारचं धोरण असं दिसतं आहे की फक्त धनदांडगे आणि राज्यकर्त्यांनीच या देशावर राज्य करावं काय, कारण माहिती अधिकाराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला, सामान्य नागरिकांना जी सरकारी कारभार जो चालत होता त्याची माहिती घेण्याचा एक अधिकार मिळालेला आहे। तो अधिकार कुठंतरी खिळखिळा करून BLO म्हणजे दारिद्र्य खालच्या लोकांना जी सवलत होती माहिती मिळवण्याची ती सुद्धा ह्याच्यात त्यांनी रद्द केलेली आहे। वास्तविक खरं हे परिपत्रक काढण्याची सरकारला काही आवश्यकता नव्हती, परंतु या पद्धतीनं त्यांनी परिपत्रक काढून या कायदा खिळखिळा करण्याचं जे धोरण केलं आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे। धन्यवाद। सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, नागरिक या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत। 2026चा एक कायदा करण्यात आलेला आहे। त्या कायद्यामध्ये 2005 माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे। 4 ते 5 अटी अशा ठेवलेल्या आहेत की त्या जाचक आहेत, सामान्य नागरिक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, ज्यांना त्या न परवडणार आहेत। या संदर्भात आज निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे। 2026चा जो कायद्याचं जे परिपत्रक आहे त्याची होळी आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे। यामध्ये रक्कम रुपये 10 रुपयाचं पोस्टपेड तिकीट लावून माहिती कोणत्याही नागरिकाला मागता येत होती, परंतु प्रशासनानं हे सर्व कायद्याचं उल्लंघन करण्यासाठी 30 रुपये तिकीट केलेलं आहे। प्रथम आपल्याला 50 रुपयाचं तिकीट केलेलं आहे। पहिलं ते तिकीट 20 रुपये होतं। त्याचबरोबर पर पेज 2 रुपयाला माहिती अधिकाराचं कायद्याचं पानं मिळत होती, आज ती पानाची किंमत 5 रुपये केलेली आहे। अशा विविध जाचकाठी करून हा कायदा संपुष्टात आणण्याचं धोरण या शासनानं सुरू केलेलं आहे। त्यामुळे या शासनाचा आम्ही धिक्कार करतोय। सदरचं परिपत्रक रद्द करायच्या मागणीसाठी सर्वांनी आज निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्यमंत्री आणि सेंट्रल माहिती अधिकार कायदा यांच्याकडे आम्ही देणार आहोत। यातून हे जर का परिपत्रकात मागं घेण्यात आलं नाही तर लवकरच आम्ही उच्च न्यायालयात या संदर्भात जनहित याचिका दाखल करणार आहे। जो माहिती अधिकार कायदा जो शासनानं इम्प्लिमेंट केलेला आहे तो पूर्णपणे भारतीय लोकशाही संपुष्टात आणण्याचा कायदा तयार केलेला आहे। ज्याप्रमाणे शासनानं या कायद्यामध्ये बदल केलेला आहे त्याप्रमाणे प्रशासनामध्ये सुद्धा बदल करणं अपेक्षित आहे आणि प्रशासनामध्ये जर सुधार झाला तर ह्या माहिती अधिकार कायद्याचा वापर करण्याची सुद्धा आवश्यकता राहणार नाही, सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। आणि ज्या पद्धतीनं कार्यालयामध्ये कामकाज चालतं त्यामुळंच ह्या माहिती अधिकार कायद्याचा वापर लोकांना करावा लागत आहे आणि 2005 नंतर आज तागायत ह्या कायद्याची शासनानं प्रभावी अंमलबजावणी केलेली नव्हती आणि त्यातच आता जे नवीन इम्प्लिमेंट काढलेले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आणि सर्वसामान्याला जाचक आहेत। त्यामुळे शासनानं आपला कारभारच मुळात पारदर्शक करावा। आपल्या कार्यालयात असणारे जे काही प्रलंबित कामे आहेत ती लोकांना लवकरात लवकर करून देण्यात यावीत, मग या कायद्याचा वापर करण्याची आवश्यकता राहणार नाही। ज्या पद्धतीनं कायदा हा कडक केलेला आहे त्याच पद्धतीनं प्रशासनानं सुद्धा कारवाई कडक करणं गरजेचं आहे। जर जनमाहिती अधिकाऱ्यांनी वेळेत माहिती दिली नाही तर त्याची निलंबन करण्यात यावं, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी। त्यानंतर जे द्वितीय अपीलं होतात ते द्वितीय अपीलं जवळपास वर्षानुवर्षे प्रलंबित असतात आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस गेल्यानंतर सदरचे आयुक्त हे उर्मट भाषेत संबंधित अर्जाला बोलत असतात। ही बाब सुद्धा चुकीची आहे आणि जर अपीलं 90 दिवसाच्या आत जर झाली नाही तर संबंधित द्वितीय अपील आयुक्त यांच्यावर सुद्धा शिस्तभंग निलंबनाची आणि त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई करावी, ही सुद्धा ह्या कायदा दुरुस्ती शासनानं करावी। ज्या पद्धतीने शुल्क वाढ किंवा इतर ज्या चाचेकाठी केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत आणि त्या लागू जनमाहिती अधिकारी, प्रथम अपील अधिकारी, द्वितीय अपील अधिकारी सुद्धा लागू कराव्यात आणि त्यांचे बी सुद्धा निलंबन या कायदा दुरुस्ती करण्यात यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारत माता की जय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।